मी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील विद्यार्थी. माझं नाव सुमित संभाजी शिंदे. शाळा माध्यमिक विद्या मंदिर गोंदेगाव. हे मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे. याची कल्पना आम्ही लासलगाव परिसरातील राहणारे, आमच्या भागात प्रमुख पीक म्हणलं तर कांदा. प्रमुख कांदा कट करण्यासाठी आम्हाला मजूर भेटत नाही, त्यामुळे आम्ही हे मशीन तयार केलं. आम्हाला ही कल्पना सुचल्यानंतर आम्ही हे सरांना सांगितलं. सरांनी आम्हाला याच्याबद्दल मशीन बनवण्याबद्दल मदत केली. त्यानंतर मशीन बनवल्यानंतर आम्ही याचा तुम्हाला ट्रायल ही खालच्या साईडच्या मुळी कट होते. आता ही मुळी कट झाली, जेव्हा आपण याला वर धरू त्या बाजूला, तेव्हा आपली कांद्याची ग्रेडिंग तयार होईल. हा 40 mm च्या आतील कांदा होता म्हणून या साईडने आला. 50 mm च्या आतील कांदा असता तर त्या बाजूने गेला असता. 50 mm पेक्षाही मोठा कांदा असता तर समोरून गेला असता. याचं महत्व कसं, ग्रेडिंग केल्यामुळे आपल्याला व्यापारी आपल्याला चांगला भाव देतो. ग्रेडिंग केल्यामुळे शेतकऱ्याला मजुराची गरज पडत नाही. परत ग्रेडिंग करायला डबल शेतकरी कांदा आज साईज पण साठू शकतो किंवा लगेच मार्केटला पण घेऊ शकतो. याला आम्ही हँडल बसवलेले, जेणेकरून तुम्ही याला वावरात खेचून पण घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला जर ऊन लागलं तर तुम्ही हे मशीन झाडाखाली ठेवून सोलर प्लेट उन्हात ठेवून ठेवलं तरी चालू. आम्ही याला मुवेबल असं सोलर स्टँड बसवलेलं आहे. आमचं उद्देश काय आहे की शेतकऱ्याला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न येतं. या मशीनवर 10 मजुरांचं काम 2च मजूर करतात. 2 मजूर दिवसाला 25 ते 30 क्विंटल कांदे कापू शकतात. तेच मजूर वेळानं 1.5 ते 2 क्विंटल कांदे कापतात. धन्यवाद.